राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती आणि त्याचीच रिॲक्शन आज पाहायला मिळाली। खरं म्हणजे महाराष्ट्रात काय चाललंय हेच कमालची गोष्ट आहे। काल मिटकरी यांची गाडी फोडली, आज जितेंद्र आव्हाड। मात्र जितेंद्र आव्हाड यांची गाडी फोडल्यानंतर स्वराज्याचे जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, धनंजय जाधव ते माझ्यासोबत आहेत। तुम्ही प्रतिक्रिया दिलेलीच आहे, पण परत विचारतोय, तुम्हीच गाडी फोडली का? हो, आमच्याच पदाधिकाऱ्यांनी गाडी फोडलेली आहे आणि ज्या पदाधिकाऱ्यांनी गाडी फोडली त्या पदाधिकाऱ्यांचा आम्हाला म्हणजे अभिमान आहे, त्यांचं कौतुक आहे। त्यांनी गाडी फोडली आणि आम्ही जबाबदारी स्वीकारलेली पण आहे। जबाबदारी स्वीकारणं हा नाही की आम्ही स्पष्टच फोडलेली गाडी, सांगून फोडलेली आहे। पण इतका राग, इतका तिरस्कार, इतका तिटकारा जितेंद्र आव्हाडांचा तुम्हाला का आलेला आहे? अंगामधलं रक्त खवळतंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं हा महाराष्ट्र चालतो। शिव, शाहू, फुले, आंबेडकर असं जितेंद्र आव्हाड नावं घेतो। त्यातले शिव आणि शाहू यांचे वंशज संभाजी महाराज आहेत आणि संभाजी महाराजांचं रक्त तपासावं असं हा जिते आव्हाड म्हणतो। आणि हा जिते आव्हाड म्हणजे कोण? तर त्या मुंबऱ्याच्या 4-2 मुसलमानांच्या मतापायी त्या जिते आव्हाड छत्रपतींचं रक्त जर काढत असेल तर या महाराष्ट्रामध्ये हे कोण सहन करू शकत नाही। त्याच्यामुळे आम्ही दिलेली ही प्रतिक्रिया आहे। आज 13वी-14वी पिढी आहे। स्वराज्य हा आमचा पक्ष आहे आणि आमच्या पक्षप्रमुखांविषयी जिते आव्हाडनं हे बोललेलं आहे। उद्या 25वी-26वी पिढी आली आणि त्यावेळी जरी शिवाजी महाराजांविषयी कोण बोलणार असेल तर तेव्हाचा शिवभक्त देखील अशाच पद्धतीने उत्तर देईल। छत्रपती शिवाजी महाराजांचं एकत्रित इतिहास पाहिला तर ते धर्मनिरपेक्ष होते। मुस्लिम, हिंदू हे सगळ्यांना घेऊन जात होते। विशाळगडला जे घडलं, गजापूरच्या गावामध्ये जे काही प्रकार घडला, त्याचं तुम्ही अजूनही समर्थन करता? नाही, अजूनही म्हणजे आम्ही समर्थन कधी केलं किंवा नाही केलं हा मुद्दाच नाहीये। त्या ठिकाणी हिंदू पण आहेत, मुस्लिम पण आहेत। गडावर झालेलं अतिक्रमण ज्यावेळेस निघालं त्यामध्ये हिंदूंचं अतिक्रमण काढायला सुरुवात तीपासून झालं। त्याच्यामुळे आम्ही हे मीडियाच्या माध्यमातून पण समोर आलेलं आहे। परंतु जितेंद्र आव्हाडांनी याला धार्मिक रंग दिलेला आहे। का दिलेला आहे? तर ते ज्या मतदारसंघामध्ये येतात त्या मतदारसंघांमध्ये जर आपण लोकसंख्या पाहिली, मतदारसंख्या पाहिली तर त्या ठिकाणी मुस्लिम बहुल आहे आणि म्हणून महाराष्ट्राचं राजकारण विस्कळीत करण्यासाठी स्वतः येणाऱ्या कालावधीमध्ये निवडणुका अवघड झाल्यात म्हणून तो छत्रपतींच्या नावाचा आणि विशाळगडचा उल्लेख करतोय। त्या ठिकाणी ज्या काही प्रक्रिया घडल्या, ज्या काही गोष्टी घडल्या, त्या का घडल्या हे वारंवार विचारा, हे वारंवार तपासा। आम्ही हे वारंवार सांगतोय। 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की त्या विशाळगडावरचं अतिक्रमण निघालं पाहिजे, त्यावेळेस कागदी लाल फितीमध्ये ती फाईल अडकली। ती फाईल का अडकली हा देखील चिंतनाचा विषय आहे। त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण सांगितलं तर आजी माजी कोल्हापूरचे जे पालकमंत्री आहेत ते देखील या मतांच्या लालचेपायी, मतांच्या संगोपनापायी त्या विशाळगडच्या अतिक्रमणावरती दुर्लक्ष करत होते। दुर्लक्ष करत असताना कोर्टाचा स्टे आलेला असा मोठा बाऊ त्या ठिकाणी केला गेला आणि त्या बाऊमध्ये 158 अतिक्रमणांपैकी फक्त 8 अतिक्रमणांवरती स्टे होता। परंतु त्यानंतर 151 अतिक्रमणे, 7 अतिक्रमणावरती स्टे होता। 151 अतिक्रमणे का काढली नाहीत याचा फॉलोअप जेव्हा 2 वर्षानंतर केला गेला त्यावेळेस असं लक्षात आलं की तिथले आजी माजी पालकमंत्री असतील, तिथले राजकीय नेते मंडळी असतील, यांनी जाणून बुजून विशाळगडावरच्या अतिक्रमणाला सपोर्ट केला होता आणि त्यामुळे ती राहिली होती। ही मोहीम आत्ताच आली का? हा उद्रेक आत्ताच झाला का? तो वर्षानुवर्ष शिवभक्तांचा उद्रेक थाटलेला होता। त्या ठिकाणी गुरं, जनावरं असतील, कोंबड्या असतील, या सगळ्या गोष्टी कापल्या जात होत्या। त्याचं पडलेलं रक्त त्या शिवपिंडीवरती जात होतं। त्या ठिकाणी दहशतवादी राहिले होते। ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। जितेंद्र आव्हाडला हे दिसत नाही का? त्या ठिकाणचे स्वतः तिथले लोक, हिंदू असू देत, मुस्लिम असू देत, ते म्हणतात की हो अतिक्रमण आम्ही केलं होतं आणि ते अतिक्रमण आम्ही काढलं पाहिजे। आणि दुसऱ्या बाजूला कोर्टात जातात आणि स्टे घेतात। हे जितेंद्र आव्हाडला दिसत नाही का? या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या फक्त मतांच्या लालचेपायी झालेल्या आहेत आणि सोजवळ अशा छत्रपती संभाजीराजांना बिचाऱ्यांना याच्यामध्ये उडू नका। जितेंद्र आव्हाड तुमची लायकी नाहीये, 4-2 मतांसाठी तुम्ही अशी स्टेटमेंट करू नका। आज तुमच्या गाडीवर हे निभावलंय, उद्या हे तुमच्यावर यायला वेळ लागणार नाही। धनंजयजी, प्रश्न असा आहे माझा की ज्या गजापूरमध्ये, विशाळगडच्या ठिकाणी काही निष्पाप लोकांनाही त्याचा त्रास झाला, त्याचं तुम्हाला वाईट वाटलं का? का वाईट वाटणार नाही? वाईट वाटलं ना, परंतु तिथं जो नरेटिव्ह पसरवला गेला, तुम्ही जर त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाशी चर्चा कराल, त्या ठिकाणच्या ग्रामस्थांशी ज्यावेळेस संपर्क कराल, तिथले व्हिडिओ फुटेज ज्यावेळेस चेक कराल, मीडियामध्ये आलेले सकाळी 7 वाजता व्हिडिओ फुटेज येतो की एका पोलिसाला मारलेला आहे आणि बघितलं तर तो पोलीस अधिकारी नसतोच, तो त्या ठिकाणी प्रशासनातला एक व्यक्ती असतो जो कॅमेरा फुटेज रेकॉर्डिंग करायला गेलेला असतो। त्याच्यावरती हल्ला केला जातो, त्याच्याशी दाढी वाढलेली असती, टी शर्ट घातलेला असतो आणि सांगितलं जातं बघा गडावरती हल्ला केला जातो आणि याच्यामध्ये पोलिसांनी पण काही करू शकत नाही। खोटा नरेटिव्ह तिथल्या लोकांनी पसरवला। तिथे गेलेल्या शिवभक्तांवरती उलटा हल्ला पहिल्यांदा झाला आणि त्याची रिॲक्शन आली।
पण ही रिॲक्शन कधी आली तर ज्यावेळेस वरती मारल्या गेले 30 वर्ष 40 वर्ष हा अतिक्रमण काढण्याचा लढा चालू होता, त्यानंतर उद्भवलेलं प्रकरण आहे. तरी सुद्धा आम्ही सांगतो नक्कीच त्या गोष्टी समर्थनार्ह नाही आहेत, आम्ही त्याचं समर्थन करू शकत नाही. आज काही शिवभक्त त्याची सजा भोगतात आहेत, काही लोकांचा जामीन सगळ्या प्रक्रियेमध्ये चालू आहे, ते सगळ्या अडकलेला आहे, या सगळ्या गोष्टी समर्थन करत नाही. पण म्हणून जाते ते निर्माण व्हावं, शिवाजी महाराजांच्या वंशाचं रक्त काढावं, हा अधिकार या जिथे आवडला दिला कोणी? तुम्ही म्हणता ना आम्ही त्याचं समर्थन करतो का, ठीक आहे आम्ही समर्थन करत नाही, पण झालेली जबाबदारी तर कोणतरी स्वीकारली पाहिजे ना. याच्यामध्ये खरी जबाबदारी प्रशासनाची आहे, प्रशासनाने जबाबदारी घेतली पाहिजे होती. प्रशासनानं ती 7 अतिक्रमण कोर्टामध्ये असणारे ठेवून बाकीची अतिक्रमणं काढली होती, पण त्याच्या पुढची जबाबदारी कोणावर आहे? तर त्या ठिकाणचा आजी आणि माझे पालकमंत्री या लोकांनी तिथं पोलीस प्रशासनावरती जिल्हा प्रशासनाने प्रेशर ठेवलं होतं. हे पण समोर आलेलं आहे. जितेंद्र आव्हाड या गोष्टींविषयी का बोलत नाही? जर या गोष्टींविषयी बोलला तर त्यांच्याच संलग्न असणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नावं पुढे येतील. काही कालावधीपूर्वी त्यांच्याच पक्षामध्ये असणाऱ्या एका भव्य ढव्य भ्रष्टाचारी मंत्र्याचं नाव पुढे येईल, म्हणून तो बोलत नाही का? तर या जितेंद्र आव्हाडांनी स्वतःचा इतिहास पहिल्यांदा बघावा. मुंबऱ्यातल्या राजकारणापायी छत्रपतींच्या वंशजांना त्यांच्या रक्तापर्यंत जाण्याचा जित्यांनी प्रयत्न करू नये. आज त्याला जित्या म्हणतोय, उद्या त्याला जितीद्दून म्हणू आणि परवा दिवशी त्याला महाराष्ट्रामध्ये फिरणं आम्ही मुश्किल करू. मी जे दिवसांचा कालावधी बोललोय ना, तो कालावधी मला बोलावा का लागला तर काल परवा जित्या म्हणला की माझ्या ठाण्यामध्ये तुम्ही येऊन दाखवा, या खुर्चीवरती 10 तास मी बसलेला असतो आणि महाराष्ट्रात 25 वर्षात मला कोण हात लावू शकला नाही, टच करू शकला नाही. आज तू कसा पळून गेला, कसा ढोंगणाला पाय लावून पळाला, हे सगळं महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणतात ना की मी गाडी थांबवली, काय केलं, अरे पूर्ण सिग्नल पर्यंत रेकॉर्डिंग त्या फुटेजमध्ये दिसतंय तू कशा पद्धतीने पळून गेला. त्याच्यामुळे झालेला हल्ला हा झाला होता. तू पळपुटा आहेस, तू पळून गेलेला आहेस. आज तुझ्या गाडीवर निभवलंय, उद्या तुझ्यावर येईल. तोंड सांभाळ, छत्रपतींविषयी बोलू नकोस. नाही, तुम्ही म्हणता ते पळून गेले, पण आव्हाडांची रिॲक्शन आली. आव्हाड म्हणतात मी तिथंच होतो, मात्र हे जे स्वराज्याचे कार्यकर्ते होते ते तिथून निघून गेले. माझ्याकडे म्हणजे कार्यकर्ते होते, पोलीस होते, रिव्हॉल्वर होती, कार्यकर्ते तुमचे मागे पळाले असं ते म्हणतात. आता ते म्हणतात ना, तर त्या व्हिडिओमध्ये दिसतंय ना त्यांची गाडी आहे, आमचे कार्यकर्ते तिथेच थांबलेत, ते पळून गेलेत, गोळ्या आहेत. याच्या पुढे जाऊन ते असं म्हणतात माझं रक्त खवळलं होतं, मी असं करन तसं करन. 2 तासापूर्वीची पत्रकार परिषद बघितली तर असे हात वाकडे तिकडे चुरचुर करत होते. जितेंद्र आव्हाड पूर्णपणे घाबरलेले आहेत. जितेंद्र आव्हाडांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. मतांच्या लालचेपायी त्या अशा गोष्टी करतायत. गेल्या 1-2 महिन्यापूर्वी जर आपण बघितलं तर चौदार तळ्याच्या बाबतीमध्ये पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या पोस्टर फाडण्याचं प्रकरण असेल, त्याच्यापूर्वी पण 1-2 महापुरुषांविषयी त्यांनी अशा चुका केलेल्या आहेत. जितेंद्र आव्हाड उगाच परत रिएक्शन, चुकीच्या गोष्टी, झालेले प्रकार नाकारणं, या गोष्टी करू नका. झेपणार नाही. आणि ह्याच्या पुढे चेतावणी देत असाल तर गाडीवरचं भोगलेलं तुमच्यावर यायला वेळ नाही, हे पण सांगतो. महाराष्ट्रात फिरू पण देणार नाही. इशारा आहे की धमकी आहे? जे समजायचे ते ओपन समजावं. शिवाजी महाराजांचे मावळे धमकी नाही, हे कृतीत करून दाखव. धमकी फक्त देतात, आम्ही कृती करतो. हा स्वराज्याचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. स्वराज्य आमचा पक्ष आहे. याच्या बाबतीमध्ये जर जितेंद्र आव्हाडसह महाराष्ट्रातलं कोण तो सुभर जरी व्यक्तिगत येणार असेल, रक्त वगैरे वगैरे, तर स्वराज्य जसंच तसं उत्तर देईल. या बाबतीत तुमची काही संभाजीराजे यांच्याशी चर्चा झाली का? त्यांनी काही तुम्हाला फोन केला? काही सगळ्या बातम्या बितम्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील, त्यांची काय भूमिका आहे, काय बोलणं झालं त्यांच्यासोबत? हो, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज कुठं? हा त्या बॅरिस्टर जिनाचा वंशज आम्हाला वाटतो. त्या मुंबऱ्यातला एक हा असा थडकलास हिरवी चादर पांघरलेला आमदार, त्याच्या विषयावरती लक्ष द्यायला छत्रपती संभाजीराजेंना मला नाही वाटत वेळ आहे. माझा तो सुबरही संभाजीराजेंशी या विषयावरती बोलणं झालेलं नाहीये. आणि जरी बोलणं म्हणजे आमचं काही वेगळ्या कामानिमित्त फोन झाले तरी सुद्धा मी विषय काढणार नाही, कारण की हा विषय तेवढा मोठा नाहीये. जितेंद्र आव्हाड क्षुल्लक आहे. शरद पवारांना पण आम्ही सांगितलं होतं, आदरणीय शरद पवार साहेब आमच्यासाठी, या जित्याला सांभाळा. बाबासाहेब आंबेडकरांविषयी असं केलंय, इतरही महापुरुषांविषयी केलंय, मला अनेक पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जित्या एवढा मोठा नाहीये की संभाजीराजेंसोबत आम्ही या विषयावर बोलावा. तुम्ही शरद पवारांचा उल्लेख केला. शरद पवारांच्या पक्षाचे ते एक जबाबदार नेते आहेत आणि पवारांचे विश्वास म्हणून जितेंद्र आव्हाड यांची ओळख आहे. शरद पवारांना काय आव्हान आहे तुमचं, की काय केलं पाहिजे? पवारांनी यावर उत्तर दिलं पाहिजेत का? शरद पवार साहेबांनी याच्यावरती उत्तर देत असताना जित्याला व्यसन घातली पाहिजे आणि ती व्यसन स्वतःच्या हातामध्ये ठेवली पाहिजे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं झालं, शिवाजी महाराजांचं झालं, मध्यंतरी ते वीर शिवलंग्यात समाजाचे काय त्यांचं नाव त्यांच्याविषयी झालं. म्हणजे सगळ्याच महापुरुषांविषयी हा जित्या बोलत जाणार. मग पवार साहेब म्हणणार की आमची भूमिका नाही. कालच्या प्रकरणात पण पवार साहेबांनी तेच केलं. पवार साहेबांनी भूमिका नाकारली की ही पक्षाची भूमिका नाहीये, व्यक्तिगत जितेंद्र आव्हाडांची भूमिका आहे, आमची भूमिका नाहीये असं म्हणले ते. आणि त्यांनी ह्या गोष्टीचं समर्थन केलं नाही. ते स्पष्ट म्हणले की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या आम्ही म्हणू आणि जितेंद्र आव्हाडच्या गोष्टीचं मी समर्थन करत नाही. पवार साहेब, विनंती आहे, तुम्ही आदरणीय आहात आणि आजवर तुम्ही दाखवून दिलेलं आहे की तुम्ही आदरणीय आहात. या जित्याला व्यसन घाला, तशी तुमची प्रतिक्रिया येऊ द्यात आणि जित्या इथून पुढच्या कालावधीमध्ये आटोक्यात राहायला पाहिजे. तुम्हाला आता पुढे काय अपेक्षित होतं? गाडी तर फोडलेली आहे, त्यांची रिॲक्शन येते, तुमची आक्रमक प्रतिक्रिया, त्यांची आक्रमक प्रतिक्रिया, असंच सुरूच राहणार आहे की काय? कुठे थांबवायचं आहे नेमकं? काय अपेक्षित आहे आव्हाडांकडून? नाही, त्यांनी माफी मागितली पाहिजे. माफीच्या बरोबरीनं भविष्यामध्ये जितेंद्र आव्हाडांनी असे कृत्य करू नये हे आमचं त्यांना सांगणं आहे, चेतवणी आहे. ती शेवटी त्याच्या ते जिनाचं रक्त आहे त्याच्यामुळे ते उफळत राहणार ते. आणि तो जर अतिरेक होत गेला तर आम्ही त्याला फटके देणार आणि फटके दिल्यावरती पण तो जर थांबला नाही तर त्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आणि त्याच्या पुढे गेलं तर बंदोबस्त करावा लागेल. हे स्पष्ट चेतावणी आहे, त्याला सांगण्याची त्याला माझं. आणि जित्यात तू आतापर्यंत छत्रपतींच्या वंशजांचा पक्ष नव्हता, छत्रपतींचे वंशज राजकीय दृष्ट्या लक्ष घालत नव्हते आणि त्यांचे पदाधिकारी असे ठाम बांधलेले नव्हते. आता छत्रपतींचा पक्ष आलाय, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे मावळे सक्षम आहेत. जर तू सुधारला नाहीस तर आम्ही तुझा बंदोबस्त करू. निश्चित जे काही आव्हाडांना बोलले ते आपण ऐकलेलंच आहे. धनंजय जाधव यांनी स्पष्ट सांगितलंय की हा इशारा नाही, धमकी समजा. पण जितेंद्र आव्हाडांना त्यांनी आपल्या भाषेत त्यांच्या आक्रमक अंदाजामध्ये जे काही उत्तर ते द्यायचं ते दिलेलं आहे. थांबतोय आपण. विष्णू साना, प्लेट्सअप मराठी, पुणे.